नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 18वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. तुळशी वृंदावनाजवळच त्या अंधुक प्रकाशात जे कुणी उभे होते त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात हसू पण मुखावर गांभीर्य होते. प्रकाशात चमकणाऱ्या विशाल डोळ्यात स्निग्धता होती. मागची राममूर्ती साक्षात सजीव होऊन सन्मुख उभी राहिली होती. या अद्भुत चमत्काराने विस्मित होऊन मंत्रमुग्धावस्थेत ती उद्गारली, तू तू देवा तू. आणि झटकन तिने मागे वळून पाहिले. राममूर्ती जशीच्या तशी आपल्या जागी उभी होती. तेवढ्यात तिच्या कानी मृदू पण गंभीर शब्द आले, माफ करा बहनजी, जरा मैयाजींना उठवता का? भानावर येऊन तिने दाराकडे पाहिले. बोलणारी व्यक्ती आता पुढे येऊन दाराशी उभी ठाकली होती. अंधुक प्रकाशात तिला दिसून आले की परवा पुष्पाने दाखवलेला आपल्या मुलांना घाटाकडे घेऊन जाणारा तो तरुण संन्यासी दारात उभा आहे. अद्भुत चमत्काराने ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तिच्या मनात जागृत होत असलेली भावना एकदम निमाली आणि ओठाशी आलेला मृत्यूचा अमृत प्यालाही पडून फुटला. अपेक्षाभंगाची तिडीक तिच्या मस्तकात शिणशिणली. तिने चिडून विचारले, कोण तुम्ही आता या अशा भलत्या वेळी? नंदादीपाच्या प्रकाशात चमकत असलेले त्याचे तेजस्वी डोळे आपल्या अंतःकरणाच्या तळाचा शोध घेत आहेत याची तिला स्पष्ट जाणीव झाली. त्याच्या उत्तराची वाट न पाहता ती झटकन आत गेली आणि तिने मैयाला उठविले. त्या संन्याशाला पाहताच मैयाने म्हटले, स्वामीजी तुम्ही? का बरं? कसा आहे आपला बेटा? ताप ठीक आहे ना? नाही मैयाजी, म्हणून तर अशा अपरात्री आपणाला तसदी द्यायला यावं लागलं. आपण संध्याकाळी दिलेली मुळी उगाळून दिली. डॉक्टरही बघून गेले. ताप वाढतो आहे, छाती भरले, लक्षण काही ठीक दिसत नाही. त्याने आता अम्माचा ध्यास घेतला आहे. आपण जरा येऊन जाल तर मेहरबानी होईल. अरे रे, चला आनंद स्वामीजी, मी येते. या वेळेपावे तो सुद्धा गोंधळून बाजूला उभी होती. मैयाजीने तिथे खुंटीवर असलेली शाल ओढून घेऊन अंगाभोवती गुंडाळीत तिला म्हटले, बेटा कमला, मी जाऊन येते, तू दार लावून घे. तेवढ्याच स्वामीजीने म्हटले, मैयाजी, बहनजींना आपल्याबरोबर येऊ दे. रस्ता अंधारी खाचखळग्यांचा आहे. परत येताना कुणीतरी आपल्याबरोबर हवं. बोलताना स्वामीजींनी तिच्याकडे एकदाही दृष्टिक्षेप टाकला नाही, तरी त्याच्या नजरेत संशय दाटला आहे असा सुधाला स्पष्ट भास झाला. तिने दाराला बाहेरून कडी घातली आणि स्वामीजींच्या मागोमाग त्यांच्या हाती असलेल्या विजेरीच्या प्रकाशात मैयाला हाती धरून ती चालू लागली. त्या दोघांच्या बोलण्यावरून तिला एवढे समजले की आनंद स्वामीजी आपल्या मुलांसह 15 दिवसांपूर्वीच ऋषिकेशहून हरिद्वारला वास्तव्य करण्यासाठी आले आहेत. मुलांना सांभाळण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी एक म्हातारी बाई बरेच दिवस होती. ती 5-6 दिवसांपूर्वी रामेश्वर यात्रेला गेली होती. त्या अम्माचा मुलांना फार लळा होता. ती गेल्यावर दुसऱ्या दिवशी मुलाला ताप भरला. काल दुपारी गवती चहाच्या शोधार्थ स्वामीजी राम मंदिरात आले होते. सुधाने बगीचात बराच गवती चहा लावला होता. मैयाने काल गवती चहा दिला होता आणि आज 4 प्रहरी ती घाटावर धुणे घेऊन गेली असताना स्वामीजी आले होते. तेव्हा ताप खोकला कमी होण्यासाठी मैयाने कसलीशी मुळीही दिली होती. राम मंदिराच्या वरच्या बाजूला एक छोटीशी टेकडी होती. तिथे असलेल्या जुनाट जीर्ण घरात स्वामीजींचे वास्तव्य होते. त्या जुनाट घराच्या पुढच्या खोलीला लागूनच असलेल्या उजव्या बाजूच्या खोलीत पाऊल टाकताच दाराशी ठेवलेल्या कंदिलाच्या छायाप्रकाशात तिथले जे दृश्य तिच्या नजरेस पडले ते पाहता तिचे हृदय कंपित झाले. स्वामीजींचा 3 वर्षांचा मुलगा शेवटची घटका मोजीत होता. त्याच्या छातीतल्या कफाची घरघर, कणण्याचा आवाज त्या छोट्या खोलीत विचित्रपणे घुमत होता. घुबडाचा अशुभ घुतकार घुमावा तसा. त्याच्या कपाळावरची पाण्याची पट्टी सुकून गेली होती. मधूनच अम्मा अम्मा असे क्षीण आवाजातले अस्पष्ट शब्द त्याच्या सुकलेल्या ओठातून बाहेर पडत होते. स्वामीजी झटकन त्याच्याजवळ बसले. बकुल, पिताजी, बकू, ही बघ अम्मा आले, बघितलीस का? ही बघ. मैया बकूजवळ बसली. त्याच्या तोंडावरून हात फिरवीत तिने म्हटले, बेटा मी आले. बकूने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा डोळे मिटले. मैया आणि स्वामीजी दोघेही सुन्न होऊन शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहत बसले. हे सारे पाहत सुधा दगडी पुतळ्यासारखी बाजूला उभी होती. पण आतून तिचे मन हेलावत होते, उफाळत होते. तिच्या हृदयातल्या साऱ्या भावना मृत झाल्या होत्या, पण तिच्यातले स्त्रीत्व अजून जिवंत होते. ती झटकन पुढे झाली. मैया शेजारी बकूजवळ बसत तिने आवेगाने म्हटले, मैया, बकूसाठी लवकर काहीतरी केलं पाहिजे. त्याला वाचवला पाहिजे. त्याची छाती शेकायला हवी.
स्वामीजी, अळशी आहे का घरात? नाही, पण दुकानदाराला उठवून नाही नाही, तेवढा वेळ नाही आता, जातो क्षण मोलाचा आहे. मीठ आहे ना, ते द्या. शेगडी कुठं आहे? बोलता बोलता ती धावत आतल्या खोलीत गेली. त्वरेने तिने शेगडी पेटविली. मिठाच्या बुरचुंडीने हळुवार हाताने तिने बकूची छाती शेकून काढली. तिने म्हटले, स्वामीजी, थोडी स्ट्रॉंग कॉफी करा. शेकता शेकता बकूला तिने चमच्याने कॉफी पाजली. हे सारे करताना ती स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती, स्वतःची जाणीव सारे काही विसरून गेली होती. तासा दीड तासाने बकूचे कण्हणे कमी होऊन त्याचा किंचित डोळा लागला. तेव्हा तिने म्हटले, मैया, तुम्ही आता घरी जा. स्वामीजी तुम्हाला पोहोचवायला येतील. मी सकाळपर्यंत इथं याच्याजवळ थांबते. घाटावरच्या मंदिरातून काकड आरतीचा घंटानाद सुरू झाला. तेव्हा बकूची घरघर पूर्णपणे थांबली होती. संथ श्वास घेत तो गाढ झोपला होता. ताप थोडा कमी झाला होता. सुधा त्याच्या जवळून हलकेच उठली. त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकीत तिने पलीकडे जागत असलेल्या स्वामीजींना म्हटले, स्वामीजी, मी येते आता. तिच्या मागोमाग स्वामीजी घराबाहेर आले. संधी प्रकाशाला नुकतीच सुरुवात झाली होती. हिमगिरीवरून येणाऱ्या पहाट वाऱ्याच्या झुळकीबरोबर तिचा सारा शीण नाहीसा झाला. बहेनजी, बकुलला आपण आज जीवदान दिलत. ते उद्गार न ऐकलेसे करून तिने म्हटले, मला वाटतं आता कठीण वेळ निघून गेली आहे, पण अजूनही सतत शुश्रूषा करायला हवी. शेकायला हवं रोज. आपण एखादी चांगलीशी बाई दाई या हरिद्वारमध्ये सहज मिळू शकेल. पण काय? मध्यरात्री आपल्या आत्मबलाने जो प्राण आपण मृत्यूच्या हातून खेचून आणलात, तो आता दुसऱ्या कुणाच्या हाती सोपविण्याचा मला धीर होत नाही. मान उचलून सुधाने त्यांच्याकडे पाहिले. त्या अंधुक संधी प्रकाशातही त्यांच्या तेजस्वी पण निर्दोष नजरेत जो भाव उमटला होता, तो उमजतात तिने दुसरीकडे नजर फिरवली. आनंद स्वामींनी किंचित हसून म्हटले, म्हणजे असं की मलाच ते काम केलं पाहिजे. काही न बोलता त्यांच्याकडे पाठ फिरवून ती झप झप टेकडी उतरू लागली. हलके हलके दिशा उजळू लागल्या. बाहेरच्या तिच्या सभोवतालच्या सृष्टीच्या आणि तिच्या मनाच्याही. हृदयात कोंदलेल्या नैराश्याचे धुके वितळू लागले. कुठच्या तरी आंतरिक समाधानाने अंतःकरण प्रसन्न झाले. बकुलचा प्राण वाचला. प्राणाचं मोल इतकं का अमोल आहे की मृत्युंजयाच्या समाधानाने शरीराचा अणुरेणू उजळून निघावा. मघा आनंद स्वामींच्या नजरेत जो भाव उमटला होता, तो केवळ कृतज्ञतेचा नव्हता. एखाद्या अलौकिक अमोल गोष्टीकडे पाहावे तसा भाव. 1.5-2 तासाने गंगा स्नान करून येऊन ती पूजेची तयारी करू लागली. तेवढ्यात दाराशी टपालवाला दिसला. गेल्या 1.5 महिन्यात निनीचे पत्र नव्हते. तिनेही पाठवले नव्हते. पत्राबाबतची तिची उत्सुकता अलीकडे निमाली होती. हातातले काम आटपून तिने पाकिट फोडलं. चिरंजीव सुधास, अनेक आशीर्वाद. बरेच दिवस झाले तुझे पत्र नाही. काळजी वाटते, पण साऱ्या गोष्टी ईश्वराधीन ठेवून बसते. सर्वांचा रक्षण करता तोच आहे. इथून कुलकर्ण्यांच्या आत्याबाई तिकडे गेल्या आहेत. तुला भेटतीलच, तेव्हा इकडची हकीकत सांगितल्याशिवाय त्या राहायच्या नाहीत. सुधा, देहाला दुखणीही यायचीच. या दुखण्यात ह्यांचा नवा जन्म झाला. स्वभाव बराच शांत झालाय. यांना या महिन्यापासून बढती मिळाली आहे. लवकरच यांची इथून दुसरीकडे वरच्या जागी बदली होणार आहे. सुधा, ईश्वर दुःखाबरोबर सुखही देतो. आपल्या प्रारब्धाप्रमाणेच सगळ्या गोष्टी होत असतात. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल दुःख करून काय उपयोग. निनीचे हे विचार सुधाला नवीन नव्हते, पण भाऊंचा स्वभाव बदललाय. त्यांना वरची जागा मिळणार आणि मुख्य म्हणजे बदली होऊन शहराच्या जागी नव्या वातावरणात जाणार हे वाचून तिचे मन प्रसन्न झाले. ती पाकिटात पत्र ठेवीत होती तेवढ्यात मैयाने तिथे येऊन म्हटले, कमला, आनंद स्वामींकडे जाऊन मुलाचं कसं आहे ते बघून ये. मैया, आता कशाला जायला हवं? मी सकाळी आले तेव्हा त्याला जरा आराम पडला होता. बेटा, नवज्वराचं दुखणं मोठं वाईट असतं. रात्री काळ आला होता पण वेळ आली नव्हती. जा बेटा, तू एकदा जाऊन ये. पण मैया. कमला, स्वामीजी इथं नवीन आहेत. घरात बायका माणसांचं बळ नाही. बेटा, पीडितांच्या सेवेसारखं दुसरं पुण्य नाही. जाऊन ये. आनंद स्वामींच्या घराची चढण सुद्धा चढू लागली तेव्हा सकाळच्या सूर्यप्रकाशात दुरून सुबक वाटणारे ते घर बरेच जीर्ण आहे असे तिला दिसून आले. पुढच्या उघड्या दारातून ती हलकेच आत गेली. समोरच्या स्वयंपाकघरात आनंद स्वामीचा व त्यांच्या मुलांचा आवाज ऐकू येत होता. तिने भिंतीच्या झरोक्यातून आत पाहिले. स्वामीजी चुलीजवळ मांडी घालून बसले होते आणि त्यांना घेरून बसलेल्या मुलांच्या कपात दूध ओतीत होते. या कामी त्यांचे हात सरावलेले नसावेत,
कारण बरेचसे दूध खाली सांडत होते. 5 वर्षांचा मुलगा आपल्या हाती दूध पिऊ लागला. छोट्या मुलींच्या तोंडाशी बशा धरून आनंदस्वामी त्यांना दूध पाजू लागले. जेवढे दूध मुलींच्या पोटात जात होते तेवढेच पोटावरही पडत होते. ते दृश्य पाहता तिला हसू आले, पण त्याच वेळी तिचे डोळेही पाणावले. तिच्या मनात आले, छे, पुरुषांच्या बाबतीत याखेरीज अधिक करुण दृश्य दुसरं कुठलंही नसेल. बालसंगोपन हा पुरुषांवर गुदरलेला मोठा कठीणच प्रसंग म्हटला पाहिजे. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली आणि मग झरोक्यापासून दूर होऊन ती बकुल जवळ गेली. महाश्वेता या कादंबरीचा 18वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.